नमस्कार. आज आपण गुणाकाराविषयी थोडी अधिक माहिती मिळवूया. 7 गुणिले 6 म्हणजे 7 चांदण्यांचा गट आपण 6 वेळा घेणार. म्हणजेच 7चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा. 7 6 42 म्हणून 7 गुणिले 6 या गुणाकाराचे उत्तर आले 42. आता आपण दुसरं उदाहरण बघूयात. 32 गुणिले 4. प्रथम हे उदाहरण आपण उभ्या मांडणीच्या घरांमध्ये मांडून घेऊया. 3 दशक 2 एकक गुणिले 4. हा गुणाकार करताना आपण एककापासून सुरुवात करूया. प्रथम 4ने 2ला गुणूयात. 2 गुणिले 4 हा गुणाकार करताना 4चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा. म्हणजेच गुणाकाराला 8. हा गुणाकार आपण एककात मांडूया. आता दशकाच्या घरातील 3ला आपण 4ने गुणूया. 3 गुणिले 4 म्हणजेच 4चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा. 4 त्रिक 12 म्हणून आपला गुणाकाराला 12. हे 12 आपण दशकाच्या घरात मांडूयात. गुणाकाराला 12 दशक 8 एकक म्हणजेच 128 म्हणून 32 गुणिले 4 या संख्यांचा गुणाकाराला 128. आता अशाच प्रकारे आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणूया. उदाहरण आहे 231 गुणिले 3. या उदाहरणांची आपण आता उभ्या घरांमध्ये मांडणी करून घेऊया. शतकात 2 शतक, दशकात 3 दशक आणि एककात 1 एकक गुणिले 3 अशी आपण उदाहरणाची मांडणी करून घेऊ. प्रथम 3ने 1 एककाला गुणूया. म्हणजे 3चा पाढा 1 पर्यंत. 3 1 3 म्हणून गुणाकाराला 3 तो एककात लिहू. आता 3 दशकाला गुणायचे. 3 दशक गुणिले 3. 3 त्रिक 9. 3चा पाढा 3 पर्यंत म्हणून दशकाच्या घरात गुणाकारात लिहूयात 9. आता 2 शतकाला 3ने गुणूया. 3 दुणे 6 म्हणून शतकाच्या घरात गुणाकाराला 6. आपलं उत्तर आलं 6 शतक 9 दशक 3 एकक म्हणजेच गुणाकाराला 693. अशा प्रकारे आपण 1 अंकी संख्येने कितीही मोठी संख्या आली तरी सहजतेने गुणू शकतो.